अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, उद्या आहे मौनी अमावस्या, म्हणजेच आज रात्री 12:03 म्हणजेच उद्याची पहाटेच असते. म्हणजे 12 नंतर दुसरा दिवस सुरू होतो. तर उद्या 18 जानेवारी आहे आणि उद्या संपूर्ण म्हणजे अगदी हा दिवस सुरू झाल्यापासून दिवस संपेपर्यंत मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत अमावस्या असणार आहे, म्हणजे 1:21 पर्यंत. तर उद्या तुम्हाला माहिती आहे, ह्या वर्षातील नवीन वर्षातील इंग्रजी कॅलेंडरनुसार 2026 मधील नवीन वर्षातील ही पहिली अमावस्या असणार आहे. ती म्हणजे सर्वात मोठी अमावस्या, म्हणजेच मौनी अमावस्या. या अमावस्याला विशेष असं महत्त्व असतं. आता आजचा आपला विषय असा असणार आहे, कोहळा का बांधतात आपल्या घरामध्ये, कोहळ्याचं काय महत्त्व आहे, तो बांधल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो, का बरं बांधावा तो, हा बांधल्याने आपल्याला आपल्या घरामध्ये काही फरक जाणवतो का, हे सगळं आज सविस्तर तुम्हाला माहिती मी आज सांगणार आहे. कारण भरपूर लोकांची इच्छा असते घरामध्ये कोहळा बांधण्याची, बरोबर. आणि काही कारणास्तव त्यांना बांधण्याची म्हणजे संधी भेटत नाही, किंवा काही कारणास्तव तो सडत असतो सारखा. का सडतो हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. आणि कशा पद्धतीने तो कोहळा बांधायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाही. बघा, कोहळा का बांधतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर तुम्हाला भरपूर ठिकाणांच्या बाहेर तुम्हाला कोहळा पाहायला मिळत असेल. आणि तुम्ही ज्यावेळेस विचारता त्यावेळेस काही सांगत देखील नाहीत काही काही लोक काय आहे त्याच्यामध्ये, बरोबर. हा कोहळा त्याच पद्धतीने बघा, भरपूर लोकांच्या घरी तुम्ही काळ्या रंगाची बाहुली देखील अशी उलटी लटकवून ठेवलेली तुम्हाला ती पण दिसत असेल. हे का बांधतात? आपल्या घराला नजर लागू नये, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं किंवा आपल्या घराचं वाईट शक्तींपासून, वाईट बाधेंपासून संरक्षण व्हावं. ज्या वाईट बाधा, वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू इच्छितात त्या तिथल्या तिथेच उंबऱ्यामध्येच नष्ट व्हाव्या, त्यांना उंबरेच्या आतमध्ये प्रवेश मिळू नये, यासाठी आपण कोहळा बांधत असतो. त्याच पद्धतीने आपण हे छोटे छोटे उपाय करत असतो. आणि हे कोहळा बांधतात अमावस्येच्या दिवशीच हा आपल्याला कोहळा बांधायचा आहे. आता बघा, कोहळा बांधायचा असेल तर त्याच्या काय पद्धती आहेत हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, बरोबर. बघा, आपल्याला काय करायचं आहे. आता मौनी अमावस्या आहे, मौनी अमावस्येचं विशेष महत्त्व आहे. मौनी व्रत कसं करायचं आहे, कोणकोणते उपाय करायचे आहे, हे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण कोहळा बांधायचा असेल तर कोहळा कशा पद्धतीने बांधायचा, त्याच पद्धतीने कोहळा बांधायचा असेल तर त्याच्यावरती काही सेवा कराव्या लागतात का, कराव्या का, की डायरेक्ट बांधावा, हे देखील तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच जाणून घेणार आहात. बघा, आपल्या घराच्या बाहेर आपण कोहळा बांधायचा आहे, बरोबर. यामुळे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण होत असतं, वाईट शक्तींपासून बचाव होत असतो, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य वाढत असतं. तर एखादी व्यक्ती तुम्हाला माहीत असेल अमावस्या पौर्णिमा आली की चिडचिड करते, त्याच पद्धतीने बघा सतत ती आजारी पडत असते. तर अशा वेळेस आपल्या घरातील व्यक्तींचं देखील संरक्षण होतं, तिचं आरोग्य देखील चांगलं राहतं, आपल्या घरामध्ये वाईट शक्ती येण्यापासून बचाव देखील होत असतो. यासाठी आपल्याला कोहळा बांधायचा असतो. आणि हा कोहळा शक्यतो लाल कपड्यामध्येच, लाल वस्त्रामध्येच तुम्हाला बांधायचा आहे. आता काय करायचं, मार्केटमध्ये गेल्यानंतर उद्या तुम्ही कोहळा आणायचा आहे. तुम्ही आज आणून ठेवला तरी देखील चालणार आहे. देटासकट कोहळा चांगला व्यवस्थित बघून आणायचा आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, जर वाईट शक्तींचा प्रभाव जास्त असेल तर काय होतं, तुम्ही घरात कोहळा चांगला मस्तपैकी बघून आणलेला आहे, पण तुम्हाला बांधायचा आहे तोपर्यंतच तो सडून जातो. आपल्या म्हणताना तो पाणी गळायला लागतं. अशा वेळेस समजून जायचं की वाईट शक्तींचा प्रभाव आहे आणि आपला बचाव तो कोहळा करतोय, बरं का. त्यामुळे तो आपल्याला संकेत देत असतो. तो कोहळा मग कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आणि नवीन कोहळा आणा, लगेच आणा, आणि त्या दिवशी तुम्हाला तो कोहळा बांधायचा आहे. आणल्यानंतर कोहळा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावरती तुम्हाला कुंकू थोडंसं ओलं करायचं आहे. कुंकवाने तुम्हाला त्याच्यावरती ओम काढायचा आहे. पुढे एक ओम, पुढच्या साईडला एक आणि मागच्या साईडला एक कोहळ्याच्या, म्हणजे दोन्ही साईडला तुम्हाला ओम काढायचा आहे. कुंकवाने ओम काढायचा आहे. त्याच्या बरोबर खालच्या साईडला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. ओम काढलं बरोबर मध्ये दोन्ही साईडला, बरोबर त्याच्या खालच्या साईडला तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे दोन्ही साईडला. नंतर काजळ घ्यायचं आहे. काजळ प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच. काजळ घ्यायचं, काजळ एका काडीला लावायचं आणि काडीने ओमच्या साईडला दोन्ही साईडला एक एक रेष तुम्हाला काजळाने ओढायची, पुढे पण आणि मागे पण.
हे झालं आपल्याला कोहळ्याला काय काय लिहायचं तुम्हाला मी सांगितलं. नंतर काय करायचं तुम्हाला, हा कोहळा घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसल्यानंतर हळदी कुंकू त्याच्यावरती अर्पण करायचं आहे. लाल वस्त्र खाली अंथरायचं आहे. लाल वस्त्रावरती हा कोहळा ठेवायचा आहे. ज्या वस्त्रामध्ये तुम्ही बांधणार आहात वस्त्र शक्यतो नवीन आणण्याचा प्रयत्न करा. 15-20 रुपये जातील, ते नवीन वस्त्र घेऊन यायचं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला कोहळा ठेवायचा आहे देवघरासमोर, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि देवांना सांगायचं आहे की मी आज आपल्या घरामध्ये हा कोहळा घराच्या संरक्षणासाठी, घरातील प्रत्येक व्यक्तीच्या रक्षणासाठी, वाईट शक्तींपासून बचावासाठी, नकारात्मकता घरामध्ये येऊ नये, नकारात्मकता आमच्या कोणावरही हानी होऊ नये, हा नकारात्मकता आमच्या कोणावरती हवी होऊ नये यासाठी मी हा कोहळा आजपासून आपल्या घरामध्ये बांधत आहे असं प्रत्येक देवी देवतांना प्रार्थना करून सांगायचं. कोहळ्यावरती थोड्याशा अक्षता, कोहळ्यावरती तुम्हाला नंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या सेवा तुम्हाला सगळ्या करायच्या आहेत. आता सेवा कोणकोणत्या करायच्या, सेवेला अतिशय महत्त्व आहे. भरपूर लोक फक्त एवढं करतात आणि कोहळ्या बांधून देतात. फक्त बघा, त्या सेवा केल्यानंतर तो कोहळा देखील आपल्यासाठी काम करतो, बरोबर ना, हे मान्य कराल ना तुम्ही. त्यासाठी सेवा करायच्या, जितक्या होतील तितक्या सेवा करा. मी तुम्हाला ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. बघा, भरपूर लोक नारळ देखील बांधतात, असोला नारळ वगैरे भेटत नाही शक्यतो, तर असोला नारळ देखील कपड्यामध्ये बांधतात, बरोबर ना. त्याच पद्धतीने गोरक्ष चिंच देखील बांधतात, असोला नारळ गोरक्ष चिंच देखील भेटते, ती देखील बांधतात, कोहळा बांधतात. तर आपण आज कोहळ्याबद्दल जाणून घेत आहोत. ह्या तिन्हीपैकी तुम्ही काहीही बांधा वरती, पण तुम्हाला या सेवा करायच्या, ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ घ्यायची आहे. एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ घ्यायची आहे. नंतर जो दत्त महाराजांचा बीज मंत्र आहे, दत्त महाराजांचा जो बीज मंत्र आहे, बीज मंत्र इथे तुम्हाला स्प्लॅश होत असेल, तो एक माळ तुम्हाला बीज मंत्र घ्यायचा आहे. नंतर शाबरी मंत्र हा तुम्हाला एक माळ घ्यायचा आहे. हे सगळे मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मी तुम्हाला मिळून जातील. नंतर तुम्हाला शाबरी मंत्र एक माळ झाल्यानंतर नवनाथ मंत्र हा 11 वेळा बोलायचा आहे. नवनाथांचा जो मंत्र आहे तो 11 वेळा बोलायचा आहे. सगळे मंत्र तुम्हाला इथे फ्लॅश होत असतील, नसतील तरी देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा मी प्रयत्न करेन. त्याच पद्धतीने काळभैरव अष्टक तुम्हाला 11 वेळा बोलायचं आहे. देव्यराज सेव्यमान पावनांग्री पंकजम व्याल यज्ञ सूत्रमिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. तुम्हाला कालभैरव अष्टकम 11 वेळा बोलायचं आहे. 1 वेळा बोलू का, 2 वेळा बोलू का असा प्रश्न करू नका. 11 वेळा कालभैरव अष्टक बोलायला तर कमीत कमी 20 मिनिटं लागतात, किंवा 15 ते 20 मिनिटं होऊन जातं जास्तीत जास्त. तुम्हाला मी सांगते, प्रत्येकाच्या स्पीडनुसार मी तुम्हाला सांगते. त्यामुळे 11 वेळा कालभैरव अष्टकम बोलायचं आहे. नंतर वेदोक्त वल्गा सुक्तम 11 वेळा बोलायचं आहे. वेदोक्त वल्गा सुक्तम 11 वेळा बोलायचं आहे. तुम्हाला कालभैरव अष्टकम त्याच पद्धतीने वेदोक्त वल्गा सुक्तम बोलण्यासाठी काही प्रॉब्लेम होत असेल किंवा जड जात असेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता आणि तिथे समोर उठायचं नाही, तिथेच हात जोडून बसायचं आणि व्यवस्थित तुम्ही श्रवण देखील करू शकता. त्याच पद्धतीने बघा, हे सगळं एवढ्या सगळ्या सेवा आहेत. म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ, श्री स्वामी समर्थ या मंत्राची, नंतर जो दत्त महाराजांचा बीज मंत्र आहे त्याची एक माळ, शाबरी मंत्र एक माळ, नंतर जो नवनाथ मंत्र आहे तो 11 वेळा, कालभैरव अष्टकम 11 वेळा, वेदोक्त वल्गा सुक्तम 11 वेळा. या 6 सेवा आहेत. एवढ्या सेवा तुम्हाला त्या कोहळ्यावरती करायच्या आहेत. तुम्ही असलं नारळ ठेवणार आहात तर त्या नारळावरती, किंवा गोरक्ष चिंच बांधणार आहात तर त्या गोरक्ष चिंचेवरती, या सेवा सगळ्यावरती करायच्या आहेत. तुम्हाला जे बांधायचं आहे ते आपण कोहळ्याबद्दल आज सांगत आहोत. नंतर तुम्हाला जे लाल वस्त्र आहे ते तुम्हाला त्याच्यावरती थोडीशी धूप दीप व्यवस्थित त्याला दाखवायची आहे, ओवाळायचं आहे. कोहळा व्यवस्थित लाल वस्त्रामध्ये बांधायचा आहे आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला, आपल्या घराच्या आतमध्ये बांधायचा आहे, बाहेर नाही. आतल्या साईडला वरती सगळ्यांची नजर पडेल अशा पद्धतीने तो कोहळा बांधायचा आहे. बघा, सहज नजर जाते आपली घरामध्ये गेल्यानंतर, बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये तुम्हाला तो कोहळा बांधून द्यायचा आहे. आता बघा, आता कधी कधी कसं होतं, कोहळा बांधल्यानंतर आपल्या घरामध्ये जर वाईट शक्ती असेल किंवा आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीवरती निगेटिव्हिटीचा प्रभाव जास्त असेल, वाईट शक्तीचा प्रभाव जास्त असेल, तर तो कोहळा आपल्या मताने गळू लागतो किंवा सडू लागतो, बरोबर. त्याच्यातून पाणी गळू लागतं. तर तो काय करायचा, तो लगेचच काढायचा, कचऱ्यामध्ये फेकून द्यायचा. तो निर्माल्य आहे, कचऱ्यामध्येच टाकून द्यायचा. घरातल्या नाही, बाहेरच्या कचऱ्यामध्ये नेऊन टाका. घरातला कचऱ्याचा डबा आपल्या घरातच असतो, तर अशा वेळेस तुम्ही बाहेरच्या कचऱ्यामध्ये नेऊन टाका. कारण तुम्हाला माहिती आहे, आता शहरामध्ये वगैरे आपलं डस्टबिन घरामध्येच असतं, बरोबर. तर तुम्ही बाहेरच्या तर ते कचऱ्यामध्येच टाकायचं आहे आणि लगेच दुसरा कोहळा आणायचा. याच पद्धतीने सेवा करायच्या. अशा पद्धतीनेच तो कोहळा नंतर लगेच बांधून द्यायचा आहे.
यामुळे आपल्या घराचं संरक्षण होतं, घरातील प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण होतं, घरावरती सुरक्षा कवच एक निर्माण होतं. त्याच पद्धतीने वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. हुंबरेच्या बाहेरच त्या राहतात, हुंबरेच्या आतमध्ये त्या येऊ शकत नाहीत. वाईट शक्तींचा प्रभाव भरपूर प्रमाणामध्ये कमी होतं, नकारात्मकता भरपूर प्रमाणामध्ये कमी होते आणि त्याच पद्धतीने घरातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य हे सुंदर राहतं, म्हणजे राहतंच. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं आहे. कोहळा कसा बांधायचा हे तुम्हाला समजलंच असेल. नक्कीच अशा पद्धतीने कोहळा बांधा, अमावस्याला बांधा. या वर्षातली पहिली अमावस्या आहे, तुम्हाला जर बांधायचा असेल खरंच तर या अमावस्याला बांधायला अजिबात विसरायचा नाही. अजून देखील तुमची काही शंका असेल तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.